आज होती संकष्ट चतुर्थी म्हणून आपण बाप्पाच्या दर्शनाला आलतो टिटूवाल्याला. बाप्पाच्या दर्शनाला गर्दी बघा ना किती आहे. याच्या आधी मी एवढी गर्दी कवाच बघली नव्हती. 3 पोरावे मिळून या गर्दीचा नक्की काय फायदा उचलला तुम्हाला सगळं सांगतो. ब्लॉग पूर्ण बघा आणि कमेंट करा गणपती बाप्पा मोरया. माझ्या मनामध्ये होता आज बाप्पाच्या दर्शनाला जाव पण जाऊ का नको असं होत होतं. पण बाप्पाने माझ्या मनातला ऐकला आणि घेऊन आला. जाम गर्दी होती. मग इकडे कोपऱ्यात चपला कारल्या आणि चपला काढताना दिसला आम्हाला विनू ब्लॉगर. जसा त्याला दिसलो त्याचा घातला खिशाना. आता कारील मोबाईल बनविल ब्लॉग. माऊ पण होती त्याच्या जोरीला. त्याच्याशी बोलून आम्ही आलो आतमध्ये आलो तर एवढी गर्दी बघून माझं डोलच फिरलं. आता चक्कराची बारी कारण की एवढी गर्दी मी पहिल्यांदाच बघली. तुम्ही आल्यावर तुम्ही कधी एवढी गर्दी बघले का आणि टिटवाल्याच्या बाप्पाच्या दर्शनाला तुम्ही कधी आलात का कमेंट करून नक्की सांगा. लाईन पुढे जात होती थांबत होती पण काकाने एवढी गर्दी बघून डायरेक्ट कल्टीच मारली. आपली लाईन आलो पुढे चालले तिथपात तुम्हाला एक प्रश्न विचारतो. तुम्हाला बाप्पाचे किती नाव माहित आहेत कमेंट करून सांगा. मी तुम्हाला आपल्या ब्लॉगच्या सुरुवातीला बोललेलो का एवढ्या गर्दीचा 3 पोराई काय फायदा घेतला. चला सांगतो काय फायदा घेतला. यो पहिला पोऱ्या एवढी गर्दी बघून लाराला बिलागलेला. त्याला कोण जोर नव्हता तर यो आला आणि याला बघून यानी पण बाय 1 गेट 1 ऑफर मध्ये यो पण लाराला लागला. तुम्ही तिकडे लरा का असा इकडे मी व्यायाम करीन मस्त एकटाच. मला तर वाटतं तिघांना भूक लागलेली म्हणून लरत होतं. मला पण जाम भूक लागलेली मी पण लारणारच होतो. तेवढ्याच समजला का मी मोठा झालो. एवढ्या सगळ्या गर्दीचा सामना करून आपण बाप्पाचं दर्शन घेतला. रिक्स घेऊन आपण थोड्याफार व्हिडिओ काढल्या. आम्ही बाहेर निघला तर बघला भूषण पण आला होता लाईनीला लागलेला बाप्पाच्या दर्शनाला. मग इकडून आम्ही आतमध्ये गेलो. गर्दी बघा ना किती आहे. मग इकडे गणपतीच्या पप्पाचं दर्शन घेतला. बऱ्याच जणांना कामामुळे यायला नाही जमत त्यांच्यासाठी आपण ब्लॉग बनवलाय घ्या दर्शन लाईव्ह. मग इकडे राजाने 4-5 फोटो काढलं. टाकली गावा गेले गुरुवारी गेले बाबा. मला वाटतं गुरुवारीच केले नाही शुक्रवारी. 2 टकल्यांच्या बाता बघा काय चालू होत्या. तुम्ही टकले आधी गेले का मिनी. बाहेर पाण्याची सोय पण होती. भूक लागलेली मालतो नाश्ता करायला उत्तप्पा डोसा खाल्ला. जाम ऊन होता. गाडी चालवायची इच्छा नव्हती. राजाला बोलून बघला फक्त चालव. राजा हो बोलला. एवढी खुशी झाली ना काय सांगू. वरती बघून फक्त एकच शब्द निघत होता धूप धूप. इकडे ट्रेनची ना आमची शर्यत लागले. काय वाटतं कोण जिंकल. कडवलीच्या पुलाव दिसला विराट कोहली. ऊन एवढा का असं वाटतं पाण्याने लावला. इकडे शिकंजी दिसलेली मारली एक पाडग्यान गेलो. बाणी लशी दिसली पिल्ली अजून एक घरी पोचलो तर अंकितचा फोन आला. बोलतो एसी वाला फिटिंग करायला आल्यात. मग काय गेलो तिथं. इकडे व्हाईट चिरमिट कालवीत घेतलाय प्रॉपर वल पारल्यात ते बुंदाला. बघा कोण लगीन करायची पोर असेल तर जारून बिरून येतो सगळ्या पोऱ्याला करता. आतमधली फिटिंग झाली होती फक्त साफसफाई करायची होती. मग एसी लावली मिनी पण हवा घालली थंडा थंडा कूल फक्त पैसे देताना घाम फुटला. इकडे अंकितने इचरी घेतलेला कुठला बटन दाबल्यावर काय होतो. या आधी योच सांभाळीत होता आता याला देतील कोपऱ्यात फेकून. पाटील का भाई कोण धीरज पाटील का भाई मैं क्या धीरज का भाई मैं छोटा भाई उसका. वैसे दिखता हूँ धीरज पाटिल के जैसे दिखता हूँ क्या. टकली गेले तर मला कोण वलकीत नाही. असाच सपोर्ट राहू द्या असंच प्रेम राहू द्या. दिसलो तर आवाज द्या. चला भेटूया नवीन ब्लॉग मध्ये. बाय बाय.